ठळक बातम्या. महाड शिवथर माध्यमिक शाळा धोकादायक. किहीम येथे स्वच्छ आणि हरित गावाचा संकल्प. वेळास आगर येथे शेतकरी मेळावा संपन्न. वणवशी येथे कृषी विद्यापीठाचे प्रात्यक्षिक. नाबार्ड स्थापना दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम. आणि वेळणेश्वर प्रशालेत रंगला साहित्यिकांचा प्रेरणादायी संवाद. नमस्कार, मी रिद्धी मुळे. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आता पाहूया सविस्तर वृत्त. रायगडच्या महाड तालुक्यातील शिवथर येथील श्री समर्थ रामदास विद्या मंदिर शिवथर माध्यमिक शाळेच्या इमारतीची अत्यंत धोकादायक अवस्था समोर आली आहे. धोकादायक इमारती जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिक्षक दिवस ढकलत आहेत. अशातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. शाळेच्या इमारतीतील स्लॅबचा काही भाग कोसळण्याची घटना घडली असून इमारतीच्या अनेक खांबांना मोठमोठे तडे गेल्याचा दावा स्थानिक नागरिक व पालकांकडून करण्यात आला आहे. सध्या शाळेत सुमारे 70 ते 80 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अलिबाग तालुक्यातील चोंडी ग्रुप ग्रामपंचायत किहीम येथे संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्रांचे लोकार्पण उत्साहात पार पडले. या प्रकल्पामुळे ओला व सुका कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून पर्यटनाला देखील बहार येणार असून स्वच्छ आणि हरित गावाच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे. स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत ग्राम विकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन पिनाकिन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रसाद सुप्रिया सुधीर गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आम्ही याच फाउंडेशनच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त गाव आणि जो सुका आणि ओला कचरा जो निर्मित होतो, टुरिस्ट प्लेस असल्यामुळे पर्यटकांची जास्त संख्या असल्यामुळे इथे कचऱ्याची जास्त समस्या होती. याच फाउंडेशनच्या माध्यमातून हा कचरा आम्ही गोळा करून त्याच्यामधून खत निर्मिती करणार आहोत आणि त्या खताचा वापर इतर झाडांसाठी पालापाचोळ्यासाठी होणार आहे. आणि यासाठी याच फाउंडेशननी आज एक युनिट तयार केलेलं आहे. पहिले उज्जीवंत होतं, त्याच पद्धतीने आज याच फाउंडेशनने हे काम करत आहे. याच फाउंडेशनच्या माध्यमातून हा कचरा गोळा केला जाईल. ओला कचरा आणि सुका कचरा त्याचं वर्गीकरण केलं जाईल आणि त्याच्यापासून त्याची खत निर्मिती केली जाईल. या सगळ्या गोष्टीसाठी ग्रामपंचायत किहीमचे सर्व सदस्य, ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने सहभागी होऊन आम्हाला मदत करणार आहेत आणि आम्ही त्यांना ग्रामस्थांना प्रत्येकी 2 डस्टबिन देऊन त्यांचं वर्गीकरण करतील आणि तो कचरा या युनिटवरती इथे येऊन त्याचं खत निर्मिती होईल. स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा या अभियानाच्या माध्यमातून देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते. किहीम मध्ये आपले सरपंच पिंट्या दादा जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हा संयुक्त कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू झालेला आहे आणि आपल्या किहीमला आणि आजूबाजूच्या किनारपट्टीला पर्यटनाचा एक मोठा वारसा लाभलेला आहे. आणि आपण हे गाव जास्तीत जास्त स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून आपण हा प्रकल्प सुरू करणार आहोत. आता तो झालेला आहे. त्याचा आणखीन मोठ्या स्वरूपात देखील पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये आम्ही त्याचा विस्तार करणार आहोत. श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आगर येथे स्थानिक शेतकऱ्यांसाठी एका भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राकेश शेलार यांच्या पुढाकाराने झालेल्या या मेळाव्यात दापोली येथील विख्यात कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती आणि बागायतीचे तंत्र समजावून सांगितले. आंबा, काजू, फणस, सुपारी आणि तुळस यांसारख्या पिकांसाठी जमीन कशी असावी, कोणत्या मातीत कोणते बियाणे रुजवावे आणि पिकांना नक्की कोणते खत द्यावे याचे सखोल मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले. इतकेच नव्हे तर शेतातील पिकांपासून आयुर्वेदिक औषधे कशी तयार करावीत याची सखोल माहिती यावेळी देण्यात आली. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषीस्नेही रावे गटातर्फे वणवशी येथे गिरीपुष्प हिरवळीचे खत आणि भाताची ओळीत लावणी यांचं अत्यंत प्रभावित प्रात्यक्षिक पार पडलं आहे.
गिरीपुष्पामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सुधारून जमीन अधिक सुपीक बनते. भाताची ओळीत लावणी केल्यामुळे पिकाची योग्य वाढ होते, तण नियंत्रण सोपे होते आणि उत्पादनात भरीव वाढ मिळते. विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबवला गेला. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा हा प्रयोग वनौषीच्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरत आहे. नाबार्डचा 45वा स्थापना दिवस कृषी विज्ञान केंद्र लांजा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्माचे उपप्रकल्प संचालक सायली फास्के, बँक ऑफ इंडियाचे अग्रणी बँक व्यवस्थापक दर्शन कानसे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक महेश टिळेकर, लांजा कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर आनंद हणमंते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एजीएम प्रदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी अभिजित शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय मंडळ कृषी अधिकारी कैलास शिंदे, कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप कांबळे, माविमच्या समन्वयक समृद्धी विचारे आदी उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील एकमेव PM श्री मानांकन प्राप्त PM श्री वेळणेश्वर नंबर 1 प्रशालेत PM श्री हरित शाळा उपक्रमांतर्गत प्रसिद्ध तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लेखक कवी आपल्या भेटीला या आगळ्या वेगळ्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील लेखक, कवी व साहित्यिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची दुर्मिळ संधी मिळाली. त्यांच्यात साहित्याची गोडी, वाचनाची आवड आणि सर्जनशील लेखनाची प्रेरणा जागविण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद व ज्ञानरश्मी वाचनालय गुहागरचे अध्यक्ष तसेच इयत्ता 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकात कविता समाविष्ट असलेले सुप्रसिद्ध कवी साहित्यिक राजेंद्र आरेकर व पत्नी सुनेत्राताई आरेकर उपस्थित होते. माझा 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 कोकण कोकण साजिरा, माझा कोकण कोकण साजिरा. दऱ्या खोऱ्यांनी व्यापला, दऱ्या खोऱ्यांनी व्यापला, माळबनाचे कौतुक करी सागर तो निळा. माझा कोकण कोकण साजिरा, माझा कोकण कोकण साजिरा. माझ्या कोकणी मातीचा, माझ्या कोकणी मातीचा गंध हृदयी वसला, गंध हृदयी वसला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.